राजकीय पक्षांच्या ओसरीवर सामाजिक चळवळीला पालवी कधीही फुटत नसते. त्याचं कारण आहे, कारण सामाजिक चळवळीचा हेतू आणि केंद्रबिंदू आणि या राजकीय पक्षाचा हेतू आणि केंद्रबिंदू हे अगदी परस्पर भिन्न असतात. ते एक कधीही असत नाही. कारण सामाजिक चळवळीचा केंद्रबिंदू काय असतो? समाज असतो. आणि हेतू काय असतो? तर हेतू हा समाजाचा विकास किंवा समाज कार्य हा त्या सामाजिक चळवळीचा हेतू असतो. आणि राजकीय पक्षाचा केंद्रबिंदू हा त्या पक्षाचा प्रमुख असतो, तो राजकीय पक्ष असतो. आणि हेतू म्हणाल तर सत्ता मिळवणे, सत्तेचा जो लाभ आहे तो हेतू या राजकीय पक्षांचा असतो. आणि जर या सामाजिक चळवळी बलवान जर झाल्या तर राजकीय पक्ष हे शक्तिहीन होत असतात. कारण या सामाजिक चळवळीचा दबाव या राजकीय पक्षांवर असतो. म्हणून राजकीय पक्षांना या सामाजिक चळवळी अगदी पहिल्यापासूनच सहन होत नाही. आणि मग राजकीय पक्ष काय करतात तर अशा सामाजिक चळवळीला स्वतःच्या दावणीला आणून बांधण्याचा प्रयत्न करतात. अगदी तसाच पहिला प्रयत्न म्हणजे या ओबीसी चळवळीला कशा पद्धतीने ग्रहण लागलं, ती आस्थाकडे कशी गेली आहे याचा विचार जर केला तर ही सामाजिक चळवळ पहिल्यांदा म्हणजे ओबीसींची चळवळ राजकीय दावणीला नेऊन बांधण्याचा पहिला प्रयत्न, तोही यशस्वी प्रयत्न छगन भुजबळ यांनी केला. ती शरद पवार यांच्या राजकीय पक्षाच्या दावणीला ओबीसी चळवळ पहिल्यांदा बांधली, ती छगन भुजबळांनी बांधली. आणि त्यांनी त्यानंतर जी समांतर चळवळ चालू केली, सामाजिक चळवळ, तिचा हेतू म्हणजे काय की राजकीय पक्षाला पाठबळ देणं. म्हणजे ते खरोखर त्या ओबीसीचा विकास किंवा ओबीसीच्या वरती होणारा अन्याय दूर करणं किंवा ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवणं किंवा वसतिगृह किंवा त्यांचे जे अनेक प्रश्न आहेत ते सोडवणं, हा हेतूच दुय्यम होऊन जातो. केवळ आणि केवळ राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या आपल्या नेत्याला पाठबळ पुरवणं एवढंच त्या सामाजिक चळवळीचं म्हणजे तो हेतू तेवढाच राहतो चळवळीचा. आणि मग दुसरा जो प्रयत्न झाला तर तो म्हणजे शरद पवारांनी हा प्रयत्न केला म्हणून देवेंद्र फडणवीस थोडेच थांबणार आहेत. मग देवेंद्र फडणवीसांनी काय केलं? देवेंद्र फडणवीसांनी जी उरली सुरली जी ओबीसीची चळवळ आहे ती आपल्या दावणीला, भाजपच्या दावणीला आणून बांधण्याचा प्रयत्न केला. आणि तेही बहुअंशी म्हणजे बऱ्याच म्हणजे त्यामध्ये यशस्वी ठरले. कारण यामध्ये गोपीचंद पडळकर असतील, राम शिंदे असतील, ही जी मंडळी आहेत की ओबीसीचं नेतृत्व करणारी, ती ओबीसी मध्ये आणली. आणि त्याच जोडीला दलित चळवळ सुद्धा त्यांनी आपल्या या भाजपच्या दावणीला आणून बांधण्याचं खूप मोठं काम केलं. हे देवेंद्र फडणवीस म्हणायचे. देवेंद्र फडणवीस म्हणायचे की ओबीसीचा माझा डीएनए हा ओबीसी आहे. म्हणजे ओबीसी चळवळीची जी ताकद आहे त्या ओबीसी चळवळी विसरल्या की आपली स्वतंत्र जर अस्तित्व जर राहिलं तरच आपल्याला या पुढच्या काळामध्ये सत्तेवर दबाव आपण आणू शकतो. पण ओबीसीचा डीएनए म्हणजे माझा डीएनए ओबीसी असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणि या सगळ्याच ओबीसी चळवळीनं उरलेल्या की सगळी ताकद त्या भाजपच्या पक्षामध्ये विरघळून टाकली, स्वतःला संपून घेतलं तिथे. म्हणजे भाजपचीच ताकद ही आता ओबीसीची ताकद म्हणून म्हणली गेली. म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांना ओबीसीसाठी काही प्रयत्न करण्याचा गरजच नाही ना, काम करण्याची गरजच नाही. कारण भाजप म्हणजे ओबीसी आणि ओबीसी म्हणजे भाजप होऊन बसलेली आहे उरलेली. आणि मग राहिला मग या चळवळीला पुढे वाचवायचंय तर हे नवनाथ कोण वाघमारे असतील किंवा हे लक्ष्मण हाके असतील, आता खेडोपाडी ही चळवळ ते वाचवण्याचा प्रयत्न करतायत म्हणे ओबीसींची. आता ही ओबीसींची चळवळ वाचवायची आहे त्यांना, तर त्यांनी ज्या 450 जाती आहेत त्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं असतं तर हे लक्ष्मण हाके मनोज जरांगे पाटलाच्या तोडीचे होऊ शकले असते. म्हणजे जे पाठबळ समाजामध्ये धनगर समाजामधून दीपक बोराडेंना मिळालं तेवढं या लक्ष्मण हाकेला मिळालं नाही.
त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे की या लक्ष्मण हाकेचा हेतू हा धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील यांच्या पाठीमागे ओबीसी चळवळीच्या नावानं राजकीय पाठबळ देण्याचा त्यांचा हेतू ठरला. म्हणजे तो हेतूच होता आणि तो हेतू ओबीसी समाजालाही कळालेला होता. म्हणून आता जी चळवळ आहे ती लक्ष्मण हाके जाणीवपूर्वक कुठे सभा घेत आहेत पहा, की जिथे जिथे ओबीसींचं खरंच प्राबल्य आहे त्या ठिकाणी घेत आहेत. सगळ्या ओबीसींचा समूह त्यांच्या पाठीशी आहे का एक विशिष्ट समाज त्यांच्या पाठीमागे ते अगदी ओबीसीच्या नेतृत्व म्हणून पाठीमागे घेत आहेत? बघा, या लक्ष्मण हाकेंचा हेतूच मुळामध्ये मनोज जरांगे पाटलांना काउंटर करण्याचा होता. म्हणजे सामाजिक चळवळ ही ओबीसींच्या हक्काची चळवळ न राहता ती मराठ्यांना काउंटर करण्यासाठी तिचा वापर होऊ लागला आणि तिथंच लक्ष्मण हाके आणि या वाघमारेंचा म्हणजे त्यांनी उरली जी चळवळ होती त्या ओबीसी चळवळींची जी आबरू आहे त्यांनी पूर्णपणे घालवली. म्हणजे ओबीसी चळवळ आतापर्यंत राजकीय पक्षाच्या दावणीला बांधली जात होती, आता व्यक्तिशहाने त्यांच्या दावणीला नेऊन बांधण्याचं पाप या लक्ष्मण हाकेंनी वाघमारेंनी केलं. मग जर ही सामाजिक चळवळ ओबीसींची चळवळ पुन्हा नव्यानं जर उभी करायची असेल तर मनोज जरांगे पाटील हे विरोधक असता कामा नयेत किंवा मराठा समाज या चळवळीचा विरोधक असता कामा नये. म्हणजे हेतू हा 450 जातींचं कल्याण करायचं आहे आपल्याला. त्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, ओबीसी विद्यार्थ्यांना आरोग्य म्हणजे त्या समाजाचा आरोग्याचे प्रश्न सोडावेत, त्यांच्या पाण्याचे प्रश्न सोडावेत, त्यांच्या म्हणजे जेवढ्या अडचणी त्यांना आर्थिक लाभ कसा मिळवून देता येईल या पद्धतीनं. म्हणजे सामाजिक चळवळीचा हेतू समाज कल्याणाचा असावा. तो एखाद्या जातीच्या विरोधामध्ये जेव्हा ही चळवळ आणून उभी केली जाते त्यावेळेस ती चळवळ संपते. म्हणजे आतापर्यंत मराठा चळवळीही कशा संपल्यात? अगदी अशाच. म्हणजे जी चळवळ उभी राहिली मराठ्यांची ती एखाद्या विशिष्ट नेत्याच्या किंवा राजकीय पक्षाच्या दावणीला नेऊन बांधली की ती चळवळ संपते आणि मग समाज पुन्हा आणखी नव्या नेतृत्वाच्या किंवा त्या शोधामध्ये असतो की आपला वाली कोण. राजकीय नेतृत्व किंवा राजकीय पक्ष यांना सत्ता मिळवायची आहे किंवा त्यांना त्यांचा स्वार्थ साधायचा आहे आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं त्यांना कल्याण करायचं असतं. पण सामाजिक चळवळीला तसं करायचं नसतं. समाज हा केंद्रबिंदू असतो त्यांचा आणि समाजाचं हित हे त्यांचं ध्येय असतं. पण हेच कुठंतरी हरवलं. म्हणजे हे हेतू जर समाजाच्या या लक्ष्मण हाकेंनी ठेवले असते तर लक्ष्मण हाके हा म्हणजे त्यांचं आंदोलन सोडवण्यासाठी कुणी येत नाही किंवा समाजाचं त्यांना पाठबळ मिळत नाही, ह्या ज्या त्यांच्या तक्रारी असतात त्या तक्रारी करण्याची त्यांना गरजच भासली नसती. समग्र 450 जाती त्यांच्या पाठीमागं उभ्या राहिल्या असत्या. कारण सत्य हा हे समाजाला भावतं आणि साधेपणा, तुमचं प्रामाणिकता. कारण तुम्ही फार हुशार नसलात तरी चालतं. मनोज जरांगे पाटील 4थी नापास असेल पण जास्त हुशार नसला तरी चालतो, पण प्रामाणिक असावा लागतो. अगदी लक्ष्मण हाके फार ब्रिलियंट आहेत, हुशार आहेत, पण प्रामाणिक आहेत असं त्या ओबीसी समाजालाच वाटत नाही. ह्या दोघांमध्ये हा फरक असल्यामुळं ओबीसी चळवळीला जे काही पाठबळ मिळायला पाहिजे होतं ते मिळत नाही आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या चळवळीला ते पाठबळ मिळत आहे. म्हणजे लक्ष्मण हाके म्हणतायत की आता आम्ही म्हणजे हे सरकार विठीच धरलं, हे सरकार गुलाम आहे मनोज जरांगे पाटलांचं. हो, मनोज जरांगे पाटलाचं सरकार गुलाम आहे म्हणून काम करत असेल तर त्या मनोज जरांगे पाटलांनी उभ्या केलेल्या चळवळीचा तो विजय आहे. तुम्ही ओबीसी चळवळीनं जरी सरकारला अशाच पद्धतीने गुलाम केलं, त्यांना झुकवलं तर तो चळवळीचा विजय ठरत असतो. तुम्ही आता म्हणताय की आम्ही हल्ले करू, तहसीलदारावर हल्ले करू. लक्ष्मण हाके म्हणतायत की आता आम्ही तहसीलदारावर हल्ले करू, आम्ही त्या प्रांतावर हल्ले करू, वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊ. वेळ प्रसंगी कायदा हातात घेतल्यानं किंवा कुणावर हल्ले केल्यानं, प्रशासनावर हल्ले केल्यानं तुमची चळवळ मोठी होणार नाहीये. तुम्हाला केवळ आणि केवळ प्रामाणिकपणे ओबीसी समाजाला समजावून सांगावं लागेल, त्यांच्या हिताचं काम तुम्हाला करावं लागेल. त्यावेळी तुम्हाला असे आक्रमक किंवा दाखवण्याची सुद्धा गरज पडणार नाही.
सरकार लाचारपणे तुमच्या समोर येऊन नतमस्तक होईल. कारण मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन तुम्ही म्हणता सरकारचं आणि त्या चळवळीचं सेटलमेंट आहे. अहो, मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी ज्यांचं बलिदान गेलं त्यांच्या नोकरीचा प्रश्न लगेच ते जे काही आत्महत्या केलेले जे काही युवक आहेत त्यांच्या घरामध्ये नोकऱ्याचे लगेच त्यांनी अध्यादेश काल काढला आणि आता दुसरेही निघायला लागलेत. म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी जेवढ्या सरकारकडे मागणी केल्या तेवढ्या सेटलमेंट असो सरकारमध्ये मनोज जरांगे पाटलामध्ये किंवा नसो, पण मराठा समाजाला केंद्रबिंदू म्हणून मराठा समाजाचं हित म्हणून सरकार जर या मनोज जरांगे पाटलासमोर झुकत असेल तर ते ओबीसी समाजासमोर सुद्धा झुकायलाच पाहिजे होतं. कुठे म्हणजे मनोज जरांगे पाटलांची हेटाळणी किंवा चौथी नापास वगैरे करण्यापेक्षा तुम्ही प्रामाणिकपणे ओबीसी चळवळ जर उभी केली असती तर तुमची चळवळ मनोज जरांगे पाटलापेक्षाही मोठी झाली असती. कारण 450 जाती आहेत आणि प्रचंड मोठा 50% वरतीचा समाज ओबीसी समाज आहे. आणि तरीही तुम्हाला जर म्हणजे तुमच्या वाट्याला हेटाळणी अपमान येत असेल तर ही चूक ओबीसी समाजाची नाही आहे, नेतृत्व कुठंतरी कमी पडतंय. म्हणजे यामध्ये छगन भुजबळ यांना ओबीसीचं नेतृत्व सोडायचं नाही आहे म्हणून कदाचित लक्ष्मण हाके म्हणाले होते की त्यांच्या पोटात दुखतंय कारण नेतृत्व माळी समाजाकडून धनगर समाजाकडे जात आहे. आणि हाकेंना हे नेतृत्व कुठे नेऊन बांधायचंय? परळीच्या पायी नेऊन सोडायचंय. तर त्या गोपीचंद पडळकरांना त्यांना काय करायचंय? तर हे सगळं नेतृत्व म्हणजे समाज ओबीसी समाज या देवेंद्र फडणवीसांच्या पायी नेऊन सोडायचं आहे. म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांना ओबीसी डीएनए सांगण्याची गरज उरलेली नाही. माझा डीएनए ओबीसी म्हणण्याची गरज नाही कारण ओबीसीची ताकद म्हणजे भाजपाची ताकद झाली आहे. आणि मनोज जरांगे पाटलांच्या चळवळीची ताकद ही चळवळीची ताकद आहे. आणि चळवळीपुढे कोणतंही सरकार सत्तेमध्ये असू द्या ते चळवळीपुढे त्याला झुकावंच लागतं. आणि यापुढे जर ओबीसी चळवळीला सरकार झुकवायचं असेल तर त्यांना प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.